नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक आनंद भिसे माझ्या भिसे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज 2 ते 3 प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. जे लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि अजून इन्व्हेस्टमेंट करायला इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल. व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक करा, इतर मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला जर का तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, प्रश्न असा आलेला आहे की सध्या एक शेअरवर प्रश्न मला विचारण्यात आलेला आहे की कल्याण ज्वेलर्स हा शेअर आता जो त्याचा भाव चालू आहे तर त्या प्राईजवर म्हणजे ₹707 ते ₹710 या रेंजमध्ये घ्यायला परवडेल का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुसरा एक प्रश्न जे माझे क्लायंट आहेत की त्यांनी विचारला की सर याला पुढं आपल्याला होल्ड करता येईल का? कारण मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी जी काही आहे, चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि अशा वेळेस एखादा शेअर एखाद्या दिवशी 10% त्याला अप्पर सर्किट लागतं आणि नंतर दुसऱ्याच दिवशी तो अ, तेवढ्याच पटीने खाली उतरतो. मग अशा स्थितीत हा हा शेअर आपण ठेवावा का? तर बघा, कल्याण ज्वेलर्स म्हटलं की सोन्याचा शेअर आहे आणि सोन्याचं मूल्य हे कधीच कमी होत नसतं. आता सोन्याचा जरी कंपनीचा शेअर असला तरी शेअर मार्केटनुसार त्याची किंमत चढ-उतार होईल. मी हा शेअर माझे क्लायंट जे आहेत, की जे माझ्याकडून सल्ला घेतात, त्यांना मी हा 210 वर सजेस्ट केला होता. आता त्याला जवळपास 7 ते 8 महिने झाले आणि तेव्हापासून हा शेअर मंथ आणि मंथ अप्पर क्लोज करते आणि अप्पर ओपन करते. म्हणजे वरतीच माझ्या भाषेमध्ये मी म्हणतो त्याला अप्पर म्हणजे तो वरतीच क्लोजिंग देऊन राहिला. आता सध्या आज तारीख आहे 17 सप्टेंबर आणि 17 सप्टेंबर रोजी शेअर जो काही आहे, तर शेअरने आतापर्यंत ₹719 चा हाय बनवलेला आहे आणि आजच्या तारखेमध्ये 17 सप्टेंबरच्या तारखेमध्ये याचा मंथली डे आणि वीकेंड म्हणजे आठवड्याचा, दिवसाचा आणि मंथचा म्हणजे मी ज्यानुसार शेअर चेक करत असतो, तर RSI हा 80च्या वरती आहे. म्हणजे बाईंग पोझिशन याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. परंतु हा व्हिडिओ मी तुम्हाला फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवत आहे. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये करायची असली तर आपल्या जवळचे जे काही सल्लागार असतील तुमचे, की ज्यांच्या मदतीने तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, त्यांचा सल्ला तुम्ही अवश्य घ्या. मी तो शेअर बाय करा रेकमेंड करत नाही. मला जे प्रश्न विचारले की माझे क्लायंटनी की बा सर याला आता होल्ड करावं का किंवा बाय करावं का? तर आता हा होल्ड ज्यांनी घेतलेला आहे, तर पहिलेच आपण याच्यामध्ये मी आमचे क्लायंट जे आहेत, की त्यांना प्रॉफिट बुकिंग मी यापूर्वीच त्यांना जेवढी आपण प्राईस घेतली होती, त्यांना म्हटलं की थोडाफार प्रॉफिट याच्यामध्ये बुक करा आणि काही रक्कम याच्यामध्ये होल्ड करून ठेवा. ती लाँग टर्ममध्ये चालेल. परंतु मी म्हणतो, की आज तुम्हाला जर का बाय करायचा असेल, तर तुम्ही आज त्याला बाय करू शकता. मात्र स्ट्रिक्टली स्टॉप लॉस हा 640 ते 650 640चा त्याला स्टॉप लॉस स्ट्रिक्टली लावा. स्ट्रिक्टली फॉलो करा त्याला 640चा स्टॉप लॉस. 640च्या जर का तो खाली गेला, तर मग अजून तो डाऊन होण्याची शक्यता आहे. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, लाँग टर्ममध्ये याला होल्ड करावं का? नक्कीच तुम्ही लाँग टर्ममध्ये छोटीशी क्वांटिटी होल्ड करा आणि माझे तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले असतील किंवा त्याच्यामध्ये मी नेहमी सांगत असतो, की सर्व इन्व्हेस्टमेंट एकाच शेअरमध्ये कधीच इन्व्हेस्ट करायची नसते. तर हे झालं कल्याण ज्वेलर्सबद्दल. अजून जर का तुमचे काही प्रश्न असतील, की सर याच्याबद्दल आता 2च प्रश्न आले, 2 प्रश्नाची उत्तर देतो. सर लाँग टर्ममध्ये होल्ड करू शकता. 640चा त्याला स्टॉप लॉस लावा आणि आता बाय जरी केला तुम्ही तरी 640च्या याला स्टॉप लॉस लावा. आता आपले जे काही क्लायंट्स आहेत, की त्यांनी याआधीच आपण प्रॉफिट त्याच्यामध्ये बुक केलेलं आहे आणि फक्त जेवढे आपले पैसे होते कॅपिटल आपण तेवढं त्यातून काढून घेतलेलं आहे आणि फक्त प्रॉफिट त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. जी स्ट्रॅटेजी आपण यूज करत असतो, तर तेवढं ठेवलेलं आहे. त्यामुळे आपला लॉस होण्याचे चान्सेस शून्य आहेत. पण जे नवीन हा व्हिडिओ पाहून जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर शेअर मार्केटमध्ये करताना स्ट्रिक्टली स्टॉप लॉस आपण नियम पाळायचा, स्टॉप लॉसचा नियम पाळायचा. असेच नवीन व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ
पुन्हा एकदा सांगतो, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेलं आहे. मी शेअर कोणचाच कधीच रेकमेंड करत नाही. निर्णय तुमचा राहील की शेअर बाय करायचा, होल्ड करायचा, काय करायचा. पण मी माझं मत या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मला जे सल्ला मी ज्यांना पर्सनली देत असतो, त्यांनासुद्धा मी अशाच पद्धतीने आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये हे करताना, बाय करताना किंवा सेल करताना तेच नियम फॉलो करतो, ते तुम्ही फॉलो करा. माझे असेच नवीन-नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच दुसऱ्या शेअरबद्दल कमेंट्स करा. धन्यवाद.